नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 6,000 रुपये हे जमा होणार आहेत. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे 2,000 रुपये व तसेच तिसऱ्या हप्त्याचे 2,000 रुपये असे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4,000 आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये आज म्हणजेच 28 फेब्रुवारी 2024 रोजी ठीक 4 वाजता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे. हे पैसे मित्रांनो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील यवतमाळ येथून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, या हप्त्याचे वितरण केलं जात असतानाच राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवली जात आहे. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात, परंतु या योजनेच्या अंतर्गत ऑगस्ट ते नोव्हेंबर हा हप्ता आतापर्यंत पूर्णपणे थकीत आहे. याच बरोबर डिसेंबर ते मार्च चा देखील हप्ता थकीत आहे आणि अशा दोन्ही हप्त्याचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 1,792 कोटी याचप्रमाणे 2,000 कोटी रुपये असे जवळजवळ 3,792 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे. मित्रांनो, हा निधी वितरित करण्यात आल्यानंतर हे दोन्ही हप्ते एकत्रित येतील का? पुढील हप्ता पीएम किसान योजनेबरोबरच येईल का? अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाले होते आणि याच सर्वांच्या पार्श्वभूमीवरती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भातील अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आज यवतमाळ येथे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते मोदी आवास घरकुल योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता याच बरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.